निलेश लंकेंसंदर्भातली एक महत्त्वाची बातमी समोर येते। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आता आक्रमक झालेले खासदार निलेश लंके यांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। अहमदनगरचे जिल्हाधिकारी जोपर्यंत भेटीला येत नाहीत तोपर्यंत आपण माघार घेणार नसल्याचा पवित्रा लंकेंनी घेतलाय। तसंच आज शेकडो जनावरं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बांधण्याचा इशारा सुद्धा निलेश लंकेंनी दिलाय। दरम्यान प्रशासन जोपर्यंत दखल घेत नाही तोपर्यंत आपण आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं सुद्धा लंके म्हणाले। जन आक्रोश आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे जन आक्रोश आंदोलन चालू आहे। खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन चालू असून आज हा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। आज तुमचा दिवसभराचा काय कार्यक्रम असणार आहे? आज आमचे शेतकरी बांधव त्यांच्या पशुधनासहित म्हणजे गाया म्हशीसहित या ठिकाणी येणार आहेत। काही शेतकऱ्यांनी तर बकरं सुद्धा रात्री इथं आणून सोडलेत। कोंबड्या सुद्धा घेऊन आलता एक शेतकरी, पण सांगितलं कोंबड्या काय सांभाळायची गोष्ट आहे का? म्हणलं घेऊन जा मागे। म्हणजे हे आंदोलन आता थांबत नसतं। आता आम्हाला आमची लढाई न्याय हक्कासाठी, आमच्या दुधाला भाव मिळाला पाहिजे, शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। त्यामुळं आता आम्ही शेतकरी एकजूट होऊन आम्ही शासनाला हे निर्णयाला भाग पाडणार आहे। प्रशासनातील जिल्हाधिकारी साहेब आमच्याकडे आले सुद्धा नाहीत, जवळून निघून गेले। पण शेवट ते त्यांच्यावर काहीतरी दबाव सुद्धा असू शकतो। जर ते खऱ्या अर्थाने शेतकरी पुत्र जर असते ना तर आमच्या आंदोलकांना भेट दिली असती आणि आमचं म्हणणं शासनाला त्या ठिकाणी मांडलं असतं। कारण काल अधिवेशन चालू होतं, अधिवेशनामध्ये काहीतरी निर्णय पण झाला असताना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये रस्ता रोको करणार आहे आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळी आमच्या आंदोलनाची स्ट्रॅटेजी असणार आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।